तुम्ही वारंवार तुमचा दावा आहे किंवा आरोप आहे की याच्यामागे घातपात आहे. तुम्ही आतापर्यंत नाव घेत नव्हतात. पण नंतर तुम्ही राष्ट्रवादीतले नेते तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांची नावं घेऊन आता तुम्ही आरोप करायला लागला आहेत आणि तुम्ही जो ऑडिओ क्लिपचा मुद्दा काढलेला आहे. हे सगळे आरोप तुम्ही टप्प्याटप्प्याने करता आहात. याच्यामागे तुमची काही रणनीती आहे? हे टप्प्याटप्प्याने का चाललेलं आहे? हे एकदम सुरुवातीपासून का आलेलं नाही? नाही, नाही. एक तर माझ्याकडे माहिती अजून खूप काही आहे. विषय एवढाच आहे, की तुम्ही जेव्हा सत्तेत नसतात आणि तुमच्या अधिकारांवर तुमचा कंट्रोल नसतो, तर मग तुम्हाला एक पर्याय असा असतो, की तुम्हाला एक स्ट्रॅटेजी करावी लागते. ती स्ट्रॅटेजी काय असते, की आता मी जे पुरावे दिलेत ते दिलेले आहेत. आता याच्यावरनं ए-आय-बीला पण कळालं, की रोहित पवारकडे नाहीतर त्यांच्या लोकांकडे पुरावे आहेत. नीट सरळ वागावं लागेल. तसंच सी-आय-डीला सुद्धा माहिती आहे. तसंच या लोकांना माहिती आहे. आता ए-आय-बीचा जेव्हा रिपोर्ट आला आणि तो चुकला, लगेच आम्ही त्याला चूक काय झाली हे सांगितलेलं आहे. आता आम्ही सी-आय-डीचा रिपोर्टची वाट बघतोय. कारण आमच्याकडे जो डेटा आहे आणि आम्ही ए-आय-बीचा जो फायनल रिपोर्ट आहे, जो लवकर यावा, जो येत नाही सहसा, पण येईल अशी अपेक्षा आहे. तर आमच्याकडे ते सुद्धा पुरावे आहेत. त्यामुळे उद्या जर त्यांनी चूक केली, तर मग हे कसे चुकीचे आणि कसं काय ते लपवण्याचा प्रयत्न करतात, हे आम्ही तिथं सांगू शकतो. राहिला प्रश्न हे जे काही अजितदादांच्या जवळचे नेते आहेत, ही काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे बरीच आहे, पण जी नवीन मी आत्ता सांगतोय, ती काय माझ्याकडे होती म्हणून मी सांगतो अशी नाही. जसं-जसं टाईम जातोय, तसं लोकं जे दादांवर प्रेम करणारे ते आमच्याकडे माहिती देत चाललेले आहेत. ती फक्त आम्ही व्यक्त होतो. नाही, ऑडिओ क्लिपचा जो दावा आहे त्यातनं असं चित्र पुढं आलेलं आहे आणि ते दिसतही आहे की सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गटामध्ये एक द्वंद्व चाललेला आहे की एकीकडं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दुसरीकडं पार्थ, जय आणि सुनेत्रा पवार असे दोन गट आहेत आणि त्यांच्यामध्ये पक्षाच्या हायरार्कीला घेऊन वर्चस्व कोणाचं असावं यातनं संघर्ष चाललेला आहे आणि तुम्ही नेमकं तेव्हाच ऑडिओ क्लिपचा दावा केलेला आहे. ऑडिओ क्लिपची भानगड काय आहे? नाही, नाही. सुरुवातीला तर एक पत्र जे मला मिळालं होतं माझ्या सोर्सेसच्या थ्रू, ते पत्र मी जाहीरपणे दाखवलं. हे सांगत होतं, की दादा गेल्यानंतर काही लोकांना पक्षाचा ताबा घेण्याची कशी घाई झाली होती. ते तर पुरावा होताच. म्हणजे ते काय कागदासकटच आहे. आणि हा जो ऑडिओ आहे, तो ऑडिओ आहे. आता तो ऑडिओ माझ्याकडे आहे, माझ्या जवळच्या व्यक्तीकडे आहे, ते वेगळा विषय आहे. तुमच्याकडे ती क्लिप आहे असा नाही, दावा पण करतायत. तो जो ऑडिओ आहे, तो ऑडिओ माझा विषय साईडला ठेवा. नाही, नाही, मग मी तुमच्याकडे ती म्हणतो क्लिप आहे का? तो ऑडिओ काकींनी आणि पार्थली सुद्धा ऐकलेला आहे. तुमच्याकडे आहे? माझ्या एका व्यक्तीकडे आहे. आणि मग ते ऐकल्यानंतर तर कुठेही कोणालाही आग मस्तकात जाऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे जे काही गोष्टी आहेत, त्या आम्ही फक्त तिथं सांगतोय कारण का त्या गोष्टी आहेत. आणि हे बघा, दादा दादांनी माझं लग्न फायनल केलेलं आहे. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी लग्न व्हायच्या आधी रोहित पवारला माझी मुलगी देऊ का? लाडकी मुलगी देऊ का? तेव्हा त्यांनी जे एक वाक्य वापरलं ते ऑफिशियली पण आहे, की लगेच म्हणजे तो जो निर्णय असतो, लगेच देऊन टाक, त्यासारखा मुलगा नाही. मला चिरंजीव ते म्हणायचे, वेगळं नातं होतं. ठीक आहे. जेव्हा पवारसाहेबांना सोडलं, तेव्हा विचारामध्ये कुठेतरी लढाई झाली, की या वयात आजोबांना सोडणं हे योग्य नाही आणि माझी त्यांची काय संभाषण झालं हे मला माहीत आहे. आता शेवटच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल, जेव्हा दादांवर कोणी बोलत होतं, तेव्हा कुणी बोलत होतं का? आम्हालाच उत्तर द्यावं लागत होतं. ते म्हणजे 6 महिने जे बी-जे-पीच्या विरोधात दादा त्या ठिकाणी बोलत होते. आम्हीच बरोबर होतो त्यांच्या. त्यामुळे विषय कसा आहे, की दादांच्या बाबतीत कुठेही काही घडलं, तर थोडं भावनिक होऊन पक्ष वेगळा असला, तरी आम्ही लगेच व्यक्त होतो. याला स्ट्रॅटेजिक रणनीती समजू नका. याला भावनिक रिस्पॉन्स असं म्हणता येईल. रोहित पवार, तुम्ही आता 2 दावे केलेले आहेत. हे यासाठी महत्त्वाचं आहे, की महाराष्ट्राचं राजकारण आता अशा वळणावरती आहे, की ज्यामध्ये हा जो ऑडिओ क्लिपचा दावा आहे ना, त्यांनी खूप मोठा संभ्रम सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेला आहे. तुम्ही 2 दावे केले. एक म्हणजे ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली, तुमच्याकडं पण ती आहे आणि दुसरं म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी पण ऑडिओ क्लिप ऐकली आहे. हे मी पुन्हा यासाठी विचारतो, हे दावे आहेत. ऐकले त्यांना तुम्ही विचारा. ओपन एंडली विचारा. तुमच्या चॅनलवर आल्यानंतर पार्थला विचारा आणि काकींनाही विचारा. आणि विषय एवढाच आहे, की पुढच्या काही दिवसामध्ये कदाचित असंही होऊ शकतं, की ज्या व्यक्तीकडे ही ऑडिओ क्लिप होती, त्याला पक्षात सुद्धा ठेवलं जाणार नाही अशी परिस्थिती आहे. ते एका पदावर आहेत. येत्या काळामध्ये बघू काय होतं.